रायगड जिल्हा परिषद सत्ता स्थापनेच्या प्रक्रियेमध्ये नवा ट्विस्ट समोर आलेला आहे। रायगडमधील शिवसेनेच्या 3 आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी आणि आमदार महेंद्र थोरवे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे। विशेष म्हणजे काल रायगडमधील भाजप आणि राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद सदस्यांनी स्वतंत्र गटनोंदणी केली। एकंदरीत सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या जोरदार हालचाली सुरू आहेत। त्या पार्श्वभूमीवर आता रायगड जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता स्थापनेमध्ये सहभागी होण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतल्याचं दिसून येत आहे। शिवसेना सदस्य उद्या जिल्हाधिकाऱ्यांकडे गटनोंदणी करण्याची शक्यता आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात, आपले प्रतिनिधी प्रफुल्ल पवार आपल्या सोबत आहेत। प्रफुल्ल, आपण बघतोय शिवसेनेच्या रायगडमधल्या 3 आमदारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। एक नवा ट्विस्ट पाहायला मिळतोय, काय घडामोडी घडतायत? नक्कीच संदीप, जेव्हा जिल्हा परिषदेचे निकाल लागले तेव्हा एक गोष्ट समोर आली की शिवसेना हा सर्वात मोठा पक्ष आहे, परंतु या शिवसेनेला सत्तेपासून कुठेतरी दूर ठेवण्याचा प्रयत्न महायुतीतील घटक पक्षांकडून केला जातोय असं चित्र निर्माण झालेलं आहे। जिल्हा परिषदेत भाजपचे 15 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 16 असे 31 सदस्य आहेत आणि हे दोन्ही पक्ष मिळून ही सत्ता स्थापन करू शकतात। सुनील तटकरेंनी निकालाच्या दिवशी ही गोष्ट स्पष्ट केली होती की आम्ही दोन्ही पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापन करू शकतो आणि दुसऱ्या कुठल्या पक्षाला सोबत घेण्याची गरज नाही। त्यामुळे एकूणच शिवसेनेला कुठेतरी सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय। मात्र उत्तर रायगडामध्ये शिवसेना आणि भाजपची युती झाली होती, त्यामुळे भाजपच्या विजयामध्ये शिवसेनेचा सुद्धा मोठा वाटा आहे। त्यामुळे आम्ही सुद्धा सत्तेचे हक्कदार आहोत असा दावा सातत्याने शिवसेनेकडून केला जातो। शिवसेनेचे मंत्री सातत्याने ही गोष्ट सांगतायत की महायुतीची सत्ता जिल्हा परिषदेतील आणि त्या दृष्टीने ही मुख्यमंत्र्यांची एकंदरीतच या सगळ्या घडामोडींमध्ये राष्ट्रवादी शिवसेनेला सामावून घेण्यासाठी तयार होते का ते बघणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद प्रफुल्ल दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।